नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे कांचन मधुकर. तर ना मंडळी, आज एकदम विशेष असा व्हिडिओ होणार आहे बरं का. आज म्हणजे एक स्पेशल गोष्ट आहे आणि ते म्हणजे माझं स्वप्न होतं एक, तर आम्ही ते आज पूर्ण केले आणि ते येऊच राहिले नाही का. असं थोडं काल दारात आलं होतं, मी त्याला परत पाठवलं. त्याला म्हटलं तू उद्या ये, कारण की उद्या मला सुट्टी आहे. त्याच्यामुळे त्याला म्हटलं तू उद्या ये, मग तो आज येणार आहे. मी म्हणत होते काल तुम्ही सुट्टी घ्या, घेतली नाही सुट्टी आणि तिला पाठवून. काल काय होतं, ऍक्च्युली शुक्रवार होता, मला खूप काम होतं, तर मग मी त्यासाठी ते थोडं स्वप्नाला म्हटलं एवढे दिवस तर स्वप्नच येतो, अजून एक दिवस स्वप्नच म्हणून राहा. तुमच्यासाठी ती किरकोळ गोष्ट असू शकते, पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. कारण की आम्ही खूप छोटे छोटे स्वप्न पाहतो, कारण ते लवकर पूर्ण होतं, आम्ही लय खुश होतो. कारण मोठे स्वप्न पाहिजे, ते कधी पूर्ण होणार, म्हातारपणी तोपर्यंत जगतो का नाही ते बी माहित नाही. त्यापेक्षा कसं छोटे छोटे आपण नाराज झालेले मग माझं डोकं पण जाम झालेलं आहे आणि मी अक्षरशः खूप जाम झालेली आहे. असं वाटत बघ 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 करतीये, पण ती आजारी झाली आणि माझं बाळ पण आज, आमच्या बाळाला पण बरं वाटतं. आज आम्ही सगळे आजारी होतो, आता सगळे बरे होते, फक्त ही थोडीशी आजारी राहिली. तर आज 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 म्हणजे माझा एक आजार सुटतोय कुठं, तर मी लगेच दुसऱ्या ह्याच्यात पडले धपक्यात. चालूच राहतं काही विशेष नाही. पण आज ना आपल्या घरी नवीन पाहुणा येणार आहे, म्हणजे तो पाहुण्यासाठी आपण खूप दिवस वाट पाहिलेली. आज येणार आहे, तुम्ही सगळे पाहणार आहे. म्हणजे पाहुणा म्हणजे वस्तू येते असं, पाहुणा म्हणजे, पण ती आता आमच्याकडे राहणार आहे. मैत्रीण पण येणार आहे, आता तिला कॉल करायला लागेल. निघतीये की नाही निघतीये, खरं पाहुणा पण येणार 9-10 वाजता. अजून त्याचा कॉल नाही आला, पण म्हटलं आता 10 वाजेपर्यंत वेट करते, मीच कॉल करते आता काय करतेय. कारण कसं आज तिला पण सुट्टी होती, म्हटलं लेट उठली असं, कारण आम्ही पण लेटच उठलोय, म्हणजे 8:30 वाजलेच होते. आणि म्हणजे मी नाही म्हटलं पाहुणा येणार आहे, खरंच पाहुणा येणार आहे का. मला बरं झालं म्हटलं, म्हणजे पाहुणा येणार आहे आणि आमची वस्तू पण येणार आहे. तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कशी वाटते ती वस्तू नक्की बघा. आणि हो, तुम्हाला एक सांगतो, जीवनात आनंदी राहायचं रहस्य छोटेच स्वप्न पाहिजे आणि ते लवकर पूर्ण होतात, जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आपण आनंदी होतो लय. आणि कसं माणसाला आनंदी राहिलं पाहिजे जगात. किती पैसे असं काय फायदा नाही हो, आपल्या जवळ नसलं काय फायदा आहे की नाही. तर मग नक्की चला आता भेटू आपण, तेव्हा भेटू बरं का. मी जी भाजी जळून जाईल, तर आता नाश्ता करतो, परत भेटू एकदा. चला. तुर माझ्या पुढे पळू राहिली आणि वायरा झोपली आहे. ते शेजारचे दादा बाहेर उभे होते, तर ते म्हणत मी जा खाली, मी बघतो तिच्याकडे. तसं पण ती काही रडत वगैरे नाही, पण मग वाटतं ना माणसाला, म्हणून बघितलं ना एवढे फास्ट चालले की मला पळायला लागू राहिले. अरे वा, इथंच मोबाईल नंबर का, मोबाईल नंबर ऑर्डरचं फायनल केलं. हा तर पचका झाला. काय झालं, चार्जर आलंय त्याचं, मोबाईल अजून आला नाही, पण त्याचं चार्जर पहिल्यांदा आलंय. वा. आणि आम्हाला दोघं वाटलं की मोबाईल आलाय. मला यायचं होतं खाली, पण भाई केव्हा होतं तिथं, त्याच्यामुळे मग मी आले. म्हटलं चला व्हिडिओ पण काढता येईल, कारण त्यांना सगळं सांगायचं, म्हणजे व्हिडिओ कसे काढणार ना, म्हणून मग मी खाली गेले होते. पण मग आता मोठा पचका झाला असं म्हटलं तरी चालेल. बघू आता. फर्स्ट ऑर्डर आम्हाला वाटलं की चार्जर 5-6 दिवसांनी येईल, पण तो तर आलाय. आता मोबाईल पण येईल. मग काय झालं तिथं ना, काय म्हणजे असं आलं ना ऍपल, मला वाटलं ऍपल मोबाईलच आला, पण त्याच्या पुढे ऍपल ऍडॅप्टर होतं, ते मी पाहिलंच नाही. आणि गेलो खाली एवढ्या आशेने, आणि मला फक्त चार्जर भेटलं. ते चार्जर 5-6 दिवसांनी येणार होतं. आम्ही ना आता कॅन्सल करू, म्हणजे आमचा विचार चालला होता जर मोबाईल आला तर ते चार्जर कॅन्सल करू आणि इथनं शॉपिंग मध्ये क्रोमामधून घेऊ. पण चार्जर आलेले. ओ बाय गॉड, हे काय, हे आहे ऍपलचं काहीतरी, कसं कसं लावायचं, काय काय लावायचं, पण ते कोणी बघत नाही. बघायचं असतं ते. नाही, ते एवढा गट्टू आहे ना. त्याची वायर नाही भेटत, वायर सेपरेट 2000 रुपयाला. ऍपल काही पण 5 त्याची वायर कुठे आहे. एवढा गट्टू 2000 रुपयाला, आणि एवढी लांब वायर ती 1.5, म्हणजे ते मी घेतले ऑफर मध्ये, बिग बिलियन डे होता म्हणून घेऊन टाकलं. 1500 रुपयाला बसलं. तसं आपण बाहेरच्या शॉपला जरी गेलो तरी 1800-2000 पर्यंत भेटतं. पण होतं अवेलेबल ओरिजिनल, तर मग मी ओरिजिनल घेतलं आणि ओरिजिनलच आलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल तर, मे बी दिसलं तर बघा, ओरिजिनलच आहे. मी चेक केलंय.
ठीक आहे आता संध्याकाळी तो 9 वाजता येणार आहे मग. पण वायर आपली वायर नाही चालणार का? वायर येते ना मोबाईलवर वायर येते फ्री. येते का? नक्की का? येते हा वायर येते. अरे बापरे. आणि मायरा कशासाठी गेली तू? घड्याळासाठी म्हणा. कशासाठी गेली मावशीकडं? घड्याळासाठी ना. घड्याळ दिलं ना तुला तरी काहीतरी दिलं म्हणून दिलं की चाली. चॅनल आहे ना आमचा युट्यूबला. असं आहे का? ही सिल्वर ठीक आहे. पहिला फोन आहे आपल्याला. पहिले आईंना कॉल केला. नाही छोटाच आहे मोबाईल. काय काय अगं मम्मी ते सेल चालू होता ना म्हणून घेतला. पहिले आईंना कॉल करून सांगता येते की मोबाईल आलाय आई म्हणून. आणि माझ्या झोपली होती पण शेजारची भाभी लक्ष देत होत्या म्हणून मी पण खाली गेले होते कारण व्हिडिओ काढायचं. आणि माझं काम तर चालूच आहे. त्याचं वाद वगैरे टाकायचे पण आता मेन गोष्ट मेन आहे आमचा मोबाईल. गॅरंटी विरंटी म्हणजे पुढच्या वर्षी परत घेईन ना मी आई. अगं तसं नाही आई. तो माझं स्वप्न होतं ना मी ते पूर्ण केलं म्हणून घेतलाय होता मागाचा. फायनली आम्ही आपला फोन आलेला आहे. दिसतोय का? थँक्यू. लई दिवस तसवलं ह्या फोनने आम्हाला. लई दिवस म्हणजे लई. कारण की कसं आहे मागच्या वेळेस पण मला गाडी घ्यायची होती तेव्हा मी गाडीला कॉम्प्रोमाइज केलं. म्हणजे सॉरी गाडीला कॉम्प्रोमाइज नाही केलं मोबाईलला कॉम्प्रोमाइज केलं आणि गाडी घेतली. त्याच्यानंतर परत पैसे थोडे साठवले आणि हिला मंगळसूत्र केलं तेव्हा पण माझा ॲपल कोड कॅन्सल झाला. पण यावेळेस नाही. फायनली आम्ही आता घेतलंय ॲपल. तुम्हाला कसं वाटतंय बघा. आता आम्ही फोडून टाकतो डायरेक्ट तुम्हाला. किती चिटकू का माझे हृदय. हृदय तर पडलं आता. हे फुफ्फुस फुफ्फुस नाही पडलं रे. नाही पडलं म्हणजे आम्ही तो स्विच ऑफ खोललाय बरं का तिथं. ओपन बॉक्स डिलिव्हरी होती ना. पण फर्स्ट लुक मला पण आवडली. आता आपण याला झाला असं इधर काही तू काहीतरी काम कर ना माझं. आम्ही दोघं पण कमीत कमी वायर तरी देता म्हणजे त्यांनी काय खोलून दिलं बरं का. पण आम्ही परत चिटकवलं आमचं फिलिंग साठी. इथे जायचं तर दोघं पण ओढू आपण. हॅलो दिसतंय का तुम्हाला? हॅलो दिसतंय का? उलट दिसतंय पण कॅमेरामध्ये. उलट दिसतंय का? ओके काही प्रॉब्लेम नाही. हॅलो हॅलो हॅलो. चार्जिंग आहे त्याला? चार्जिंग बी आहे. चार्जिंग त्यांनी करून दिलेली आम्हाला. आता मी फोटो काढणार आहे पहिली फोटो असं माझी बाहेर का झोपली मला असं झाले. असं मला फोटो काढायचा मला. तो असं नाही का कॉमन तसं असं असं करते बरोबर. आता आपल्याला मोठा आरसा घ्यायला लागेल ना. आता मोठा आरसा घ्यायला लागेल फोटो काढायला. सेल्फी काय म्हणतात त्याला? सेल्फी मिरर सेल्फी काढायला. असं माझं पिल्लू झोपलाय नाही तर त्याने लगेच असं हातात घेतला असता. तर मी तुम्हाला सांगत जाईन नेमकी काय काय कसं ऍपल आहे. कारण आहे ना हा सगळ्यात छोटा फोन आहे आमचा पण सगळ्यात मोठा ड्रीम आहे. म्हणजे आमच्या घरातला सगळ्यात छोटा फोन आहे. एवढा छोटा फोन कोणताच नाहीये. हा पण सगळ्यात मोठा ड्रीम आहे. सगळ्यात जास्त प्राइसचं पण हाच बरं का. म्हणजे छोटा आहे पण मोठा आहे नाही का. प्राइस मॅटर करत नाही कधी कधी मला असं वाटतं. पण आपले जे काही स्वप्न असतात ज्या इच्छा असतात त्या पूर्ण केल्या पाहिजे. खरं म्हणजे मला ना 15+ घ्यायचं होतं पण तेवढ्यात ते 2-4 मिनिटात आहे ना तो 15+ आहे ना आलंच नाही. त्याची लय बजेट होतं. पण त्याच्यानंतर हा घेतल्यानंतर तो बजेटमध्ये येत होता. पण म्हटलं ठीक आहे आता हा आलाय. आणि मेन म्हणजे काय माहिती का काल आमचा वडा झाला. काल फोनच नाही आला.
काल एवढं एक्साइटेडने गेलो मी, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो पहिल्यांदा नाही का. आणि गेलो परत मला असं अजून एक पळत- वाईट वाटतं की पूनम आत्ताच गेली आहे, हा. जर थोडीशी असती तर आमच्या आनंदात सामील झाली असती. तिची मैत्रीण होती, हिला मी आत्ताच नेऊन सोडलं, म्हणजे बसमध्ये बसून दिलं आणि मग इकडे आलो घरात पोहोचलो, लगेच मला डिलिव्हरीचा फोन आला. म्हणजे तुमचा फोन तर आलाय, म्हटलं फोन आला लगेच ते दारातच होते आणि मी ना मम्मी सोबत कॉलवरती बोलत होते आणि ते आले लगेच फोन आला, आम्ही लगेच लगेच फोन खाली. आला. पण फायनली कसं माहिती एखादी ड्रीम पूर्ण करताना खूप आनंद होतो बरं का. माझं एवढंच म्हणजे छोटे छोटे स्वप्न बघा, लय मोठे बघू नका, छोटे छोटे पूर्ण होतात ना, लय आनंद होतो. आता आमचं खरंय. स्वप्न पूर्ण झाले, परत छोटे छोटे स्वप्न पाहिजे. माझ्या मनात बटरफ्लाय उडून राहिली आणि सारखं काही ना काही पाहून राहिले मी. आणि इथे अजून काय राहते, ती वायरच दिली आहे. ती वायर पण दिली. म्हणजे हा 15 आहे बरं का. घेऊ आपण निवांत हळूहळू, पुढच्या वर्षी 60. नमस्ते पण म्हणता येते. नमस्ते म्हणते. वाव. आता मी मोबाईल थोडा गेम खेळतो, पहिली फ्री फायर खेळतो, मग बाकीचं काम करतो. आणि पहिलं माझं बाळ उठलं का मग बाळाचा पहिला फोटो काढतो, त्याशिवाय फोटो काढणार नाही. माझ्या बाळाचं पहिलं फोटो काढणार माझं स्वप्न होतं. हे पण झोपेले ना, आता उठलं का येतच झोपले, उठल्या पहिले त्याचा फोटो काढणार, मग आमचा फोटो काढणार. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार कसं दिसतोय फोटो. तोपर्यंत बाय बाय, आपण परत भेटू.